शेकापचे ज्येष्ठ व हेवीवेट नेते तसेच पनवेल नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करत पनवेल, उरण, खालापूरसह रायगडमध्ये राजकीय भूकंप केला. लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या पुढाकारातून हा प्रवेश झाला. पक्षप्रवेशाची भली मोठी रांग यावेळी लागली. त्यामुळे रायगडमध्ये राजकीय भूकंप होत शेकापला मोठा हादरा बसला आहे. उल्वेनोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर हा पक्षप्रवेश सोहळा भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते व लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. शेकापचे ज्येष्ठ नेते तसेच पनवेल नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्यासोबत शेकापचे जिल्हा चिटणीस माजी नगरसेवक गणेश कडू, उपाध्यक्ष रविशेठ पाटील, वहाळचे माजी सरपंच व ज्येष्ठ नेते पांडू मामा घरत, ज्येष्ठ नेते हरचंद सिंग सग्गू, ज्येष्ठ नेते रघुशेठ घरत, मनुशेठ कानपिळे, तालुका सहचिटणीस जितेंद्र म्हात्रे, पुरोगामी युवक संघटनेचे उरण तालुकाध्यक्ष रमाकांत म्हात्रे, लाल ब्रिगेड तालुकाध्यक्ष रमाकांत पाटील, प्रकाश जितेकर, माजी नगरसेविका अनुराधा ठोकळ, माजी नगरसेविका सुरेखा मोहकर, प्रीती जॉर्ज म्हात्रे, अरुणा दाभणे, सारिका भगत, पुष्पलता मडवी, श्वेता बहिरा, कुसुम पाटील, रेणुका मोहकर, प्रार्थना वाघे, मंजुळा कातकरी, माजी नगरसेवक रवींद्र भगत, सुनील बहिरा, गणेश पाटील, डी.पी. म्हात्रे, आकाश ठोकळ, माजी जिल्हा परिषद सदस्य राजूशेठ पाटील, जीवन म्हात्रे, माजी जिल्हा परिषद सदस्या पार्वती पाटील, पंचायत समितीच्या माजी सभापती निशा लक्ष्मण ठाकूर, माजी उपसभापती जगदीश पवार, सीमा घरत, भातगिरणी सहकारी संस्था उपसभापती राजेंद्र घरत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संतोष पाटील, करंजाडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रामेश्वर आंग्रे, वहाळचे माजी सरपंच बाळाराम पाटील, अरुण दापोलकर, सुनील पाटील, गणेश पाटील, गव्हाणच्या माजी सरपंच माया भोईर, सचिन घरत, एल पाटील, कोळखे ग्रामपंचायतीच्या सरपंच मिनल म्हात्रे, उषा अजित अडसुळे, कर्नाळा माजी सरपंच सुषमा पाटील, मानघर सरपंच राजेंद्र पाटील, वावेघर सरपंच गीतांजली गाताडे, तुराडे सरपंच रिया माळी, गुळसुंदी उपसरपंच अरुणा पाटील, माजी सरपंच आर.डी. पाटील, गुरुनाथ माळी, सदस्या काव्या जोशी, दीपाली जगताप, अभिजित पाटील यांच्यासह शेकापच्या हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट, मनसेच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. महाविकास आघाडीने जयंत पाटील यांच्या विधान परिषद निवडणुकीपासून विधानसभेच्या निवडणुकीतही शेकापचा घात केला. या पार्श्वभूमीवर रायगडमध्ये शेकापचे अस्तित्व रसातळाला गेले. अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शेकापची साथ सोडत दुसऱ्या पक्षाची वाट धरली. त्यामुळे महाविकास आघाडीतून बाहेर पडून पक्ष वाढवायचा आग्रह जे.एम. म्हात्रे यांनी पक्षश्रेष्ठींकडे केला होता. गेल्या 1.5 महिन्यांपासून त्यांचा पक्षाकडे मागणीचा रेटा राहिला. त्यांनी या संदर्भात मध्यंतरी पक्षाची बैठक घेतली. त्यावेळी महाविकास आघाडीतून बाहेर पडा, आपण पक्ष वाढवू अशा स्पष्ट भाषेत सांगितले होते. मात्र तरीही त्यांना साथ न देण्याचा इरादा पक्षाने घेतला. त्यामुळे जे.एम. म्हात्रे यांनी अखेर आपला निर्णय जाहीर करत महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला आणि या निर्णयाला त्यांच्यासोबत अनेक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी साथ दिली. त्यामुळे त्यांचाही विचार लक्षात घेऊन जे.एम. म्हात्रे यांनी भारतीय जनता पार्टी या राष्ट्रीय पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे यांनी गेली 48 वर्षे शेका पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम करीत होते. पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडायचे. पण नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत उरण मतदारसंघातून त्यांचे चिरंजीव प्रीतम म्हात्रे यांच्या विरोधात महाविकास आघाडीने काम केले. शेकाप नेते जयंत पाटील यांना महाविकास आघाडीचा घटक असलेल्या शिवसेना उभाटा गटाकडून उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत पराभवाचा जोरदार आणि अनपेक्षित झटका दिला आणि त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांचा विजय झाला. उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीतील वचपा काढल्याचा महाराष्ट्राने बघितले. महाविकास आघाडीचा घटक म्हणून शेकापही असताना लाचारीपोटी
शेकापच्या नेत्यांनी पराभव सहज स्वीकारला आणि तशी चर्चा सर्वत्र रंगली. एकेकाळी अभिमानाने राजकारणात असलेल्या शेतकरी कामगार पक्षाला मोठी घरघर लागली, पण शेकापच्या नेतृत्वाने ते कधीही मान्य केले नाही आणि त्यामुळे शेकापच्या नेत्यांना या कारभाराचा कंटाळा आला. पक्षवाढ खुंटली आणि जनाधारही दिवसेंदिवस घटत चालला. मागील महिन्यात जयंत पाटील यांचे बंधू माजी आमदार पंडित शेठ पाटील, माजी मंत्री स्वर्गीय मीनाक्षीताई पाटील यांचे चिरंजीव व रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट आस्वाद पाटील यांनी हजारो समर्थकांसह भाजपात प्रवेश करत अलिबागमध्ये जोरदार धक्का दिला. त्यानंतर काही दिवसातच पनवेलमध्ये शेकापला मोठा दणका मिळाला. प्रभुदास भोईर यांनी 1500 कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. शेकाप या झटक्यातून सावरत नाही तोच जे. म्हात्रे, प्रीतम म्हात्रे यांनी पदाधिकारी व हजारो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करत रायगड जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली. त्यामुळे पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ शेकापवर आली आहे. उल्वे नोडमध्ये झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे कॅबिनेट मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर, उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी, खासदार धैर्यशील पाटील, आमदार विक्रांत पाटील, माजी आमदार पंडित शेठ पाटील, माजी आमदार सुरेश लाड, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, कोकण माडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ॲडव्होकेट आस्वाद पाटील, दिबांचे चिरंजीव अतुल पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, रवी भोईर, माजी महापौर कविता चौतमोल, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार, दीपक बेहरे, चारुशीला घरत, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, संजय पाटील, माजी नगरसेवक अनिल भगत, खारघर मंडल अध्यक्ष प्रवीण पाटील, कामोठे मंडल अध्यक्ष विकास घरत, कळंबोली मंडल अध्यक्ष अमर पाटील, पनवेल शहर मंडल अध्यक्ष सुमित झुंजारराव, नवीन पनवेल मंडल अध्यक्ष दशरथ म्हात्रे, तळोजा मंडल अध्यक्ष दिनेश खानावकर, नेरे मंडल अध्यक्ष भूपेंद्र पाटील, कर्नाळा मंडल अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उल्वे मंडल अध्यक्ष रुपेश धुमाळ यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज ज्या प्रमुख कार्यकर्त्यांचा आणि लोकनेत्यांचा सर्वांचा आज पक्षामध्ये प्रवेश झाला, मी भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्र प्रदेशाचा कार्यकारी अध्यक्ष म्हणून मी आपणा सर्वांचं भारतीय जनता पार्टीमध्ये खूप खूप स्वागत करतो. खरं तर आम्हा सर्वांना अभिमान वाटावा असा आजचा हा दिवस आहे. आपल्याला माहीत आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपल्या सैन्याने जो पराक्रम करून दाखवला, आज जग आपल्याकडे कुतूहलाने पाहायला लागलं. युद्धामध्ये असणारी जी नीती, ज्या पद्धतीने आपलं असणारं सैन्य त्यांनी कुठेही आपल्या सीमा न ओलांडता परकीयांना आणि पाकिस्तानला जे जेरीस आणलं, ही ताकद जी आहे, ही ताकद आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात हे आपण रोज गेली 3 दिवस टीव्ही समोर बसून रात्रंदिवस पाहतोय. आपल्याला सर्वांना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही राजकारणामध्ये ज्या सामान्य जनतेसाठी काम करत होता, शेवटच्या व्यक्तीसाठी काम करत होता, शेतकरी कष्टकरी यांच्यासाठी जसे काम करत होता, तुम्हाला हेवा वाटेल असं काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्रामध्ये आपले सर्वांचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात सुरू आहे, हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही आणि आम्ही सर्वजण आपल्या असणाऱ्या आपल्या बरोबर वर्षानुवर्ष जे जोडले गेलेले आहेत
तळागाळातील कार्यकर्ते, तळागाळातील वेगवेगळ्या समाज बांधव असतील, यांच्या सगळ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण करणं ही जबाबदारी येणाऱ्या काळामध्ये या व्यासपीठावर ज्यांच्या आमच्या सर्वांच्या समोर आपण ज्या विश्वासाने आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे, मी आपणा सर्वांना खात्री सांगू इच्छितो की आपल्या कुणाच्याही विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, एवढंच आपणा सर्वांना आश्वासित करतो. एक प्रचंड असा हा पक्षप्रवेश सोहळा आपण आपल्याला याच डोळ्यानं पाहिला. म्हणजे शेतकरी कामगार पक्षानं असे 2-3 जे हे पाहिले, ज्या वेळेला 2004मध्ये आपण शेकातून बाहेर पडलो त्याची आठवण देणारा असा हा कार्यक्रम झालेला आहे पक्षप्रवेशाचा. मग त्याचबरोबरीनं भारतीय जनता पक्षात ज्यावेळेला प्रवेश केला त्यावेळेसुद्धा आपले पक्षाचे नेते गडकरी साहेब आणि बाकी मंत्री मुनगंटीवार, विनोद तावडे, फडणवीस साहेबांना भेटलो, त्यांनी केलेलं स्वागत. म्हणजे हे सर्व आपल्याला पाहायला गेलात तर त्यावेळेलासुद्धा भाजपामध्ये जात असताना आपला असा प्रवेशाचा सोहळा पार पडला होता. आणि आज त्याच्यामध्ये चांगलं असं एक छान सुंदर असा तशाच प्रकारचा प्रोग्राम आज जयम म्हात्रे, प्रीतम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश होत आहे. मला फार आनंद आहे. आपल्या महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष पक्षाचे भाजपचे रवींद्र चव्हाण साहेब यांच्या हस्ते तुमचं स्वागत झालं आहे. त्यांनी ज्यावेळेला आपल्या पाठीवर हात ठेवला की तुमचा 100% विजय झाला म्हणून समजायचं. खरं तर ते आमच्या पाठीशी उभे राहिले. महापालिकेची निवडणूक लागली, साहेब आले, रामशेठ काय करायचं, कसं काय साधारणतः आता तुम्हाला इथं तुमच्या याच्यावरती साधारणतः जास्त करून स्वतःहून आपल्याला तो पुढाकार घ्यावा लागेल. त्यांनी दिशा दिली, मार्ग सांगितला आणि आपण म्हणजे महापालिकेची निवडणूक ही हा म्हणतात जिंकली. म्हणजे त्यांचं नेतृत्व जे आहे त्या अक्षरशः साम दाम दंड आपण ज्याला म्हणतो ना तशा प्रकारची तयारी असते. कार्यकर्त्यांना तयार करायचं, उत्साह भरायचं काम ते फार चांगल्या तऱ्हे करतात. जयम म्हात्रे यांचे पुत्र प्रीतम म्हात्रे त्यांच्या सासरची मंडळी हो चव्हाण साहेबांना मानतात. म्हणजे त्यामुळं प्रीतमच्या सासरच्या आपल्या तिच्याकडच्या काय ती तिकडून सुद्धा मला आलं. मी साहेबांना फोन केला, साहेब असा भेद चालला आहे, तरी काय हरकत नाही, त्यांचे तिकडचे लोक माझ्याबरोबर असतात. म्हणजे ह्या पद्धतीने झाल्यानंतर म्हटलं बरं झालं, आता सगळीकडेच चालतंय. आणि जयम म्हात्रे माझा खास मित्र पहिल्यापासून. इतकी वर्ष आम्ही 21 वर्ष जरी ताटातूट झालेली असली तरी प्रत्यक्ष लोकांना नवल वाटत होतं. काही लोक टीका करत होते, अरे हे इकडं भांडतात काय करतात आणि एकत्र परत बसतात काही. आणि ते सगळे जे होते अगदी मोठमोठ्या नेत्यांनी सुद्धा तो उल्लेख केला की हे काय याच्यातून. तर म्हटलं काय नाही, धंद्यामध्ये हे राजकारण आणायचं नसतं, उद्योगात राजकारण आणायचं नसतं. आमचे सगळं प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर किंवा बाकी सर्व इथले जरी एकत्र हे असले राजकारणामध्ये वेगळे असले तरी धंद्यात एकत्र होते, समाजकारणात होते. गव्हाण भागामध्ये आम्ही एकत्र निवडणूक लढत होते. गव्हाणची ग्रामपंचायत निवडणूक ही बिनविरोध होत होते. म्हणजे त्याच्यामध्ये 5 गावं गव्हाण, कोपर, शिवाजीनगर, शेलगर, बेलपाडा आणि ह्या कॉलनी. पण मग ते होत होतं, अरे बाकी वेळेला सगळीकडे तुम्ही म्हणताय नाही, इथं मात्र सर्व बिनविरोध होत. कधीच अगदीबात आमची निवडणूक आपापसात झालेलीच नाही. म्हणजे अशा प्रकारचं होतं. आणि एक वेळा मी नाव्याची निवडणूक तशीच केली, काय नाव्याला सुद्धा आम्ही तशीच केली, बिनविरोध केली. म्हणजे आपल्या पद्धतीने आपण हे केली. तर अशा पद्धतीनं हे तत्त्व आम्ही ठेवलेलं आहे. सहकार करायचं एकमेकाला आणि त्यातून प्रगती करायची. भारतीय जनता पक्षाचे आपले भारताचे पंतप्रधान नेते, आपले सर्वांचे लोकप्रिय जागतिक कीर्तीचे माननीय मोदी साहेब, आपले फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली जी प्रगती देशाची होते आहे. आज आता युद्धविराम झाल्यासारखं वाटतंय, पण त्याला कारण आहे आपली ताकद, आपण दाखवलेला जोश, भारतीयांनी मोदींच्या मागे दिलेलं पाठिंबा. आणि त्यामुळं समोरून
पाकिस्तानातून फोन येते आपल्या पंतप्रधानांना की आता झालं बस झालं, म्हणजे त्यांची हौस भागली असं दिसतंय मला, आणि त्याच्यामुळं नंतर सीजफायर युद्धबंदी आपल्या हे झालेली आहे. पण पुन्हा खोडी काढली तर असले जे कोणी जे असतील त्याचा बंदोबस्त करायला भारतीय जनता पक्ष त्याचे नेतृत्व हे तयार आहे. आणि आज आपल्या पनवेल, उरण, कर्जत, खालापूर या तालुक्यामध्ये आज तुम्ही जी मोठ्या संख्येने प्रवेश केला आहे त्यामुळे इथली ताकद फार मोठ्या प्रमाणात वाढली. मला वाटते आता भारतीय जनता पक्षाचे बऱ्याचशे सगळेच साधारणतः बिनविरोध द्यायला काही हरकत नाही त्यांना, नाहीतर मग त्यांची अवस्था अशी होईल सगळीचकडे त्यांची डिपॉझिट जाईल. पण काही करायचं करू द्या, आपल्याला ती पर्वा नाही. आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली आपण हे तिन्ही तालुके, चारही तालुके आज जवळजवळ एकत्र काम करतो आहोत. ताकद आपल्या त्यामुळे वाढलेली आहे. पनवेल उरणमध्ये अनेक जणांनी पक्षप्रवेश केला आणि आज माननीय जयंत म्हात्रे साहेबांच्या नेतृत्वाखाली तुम्ही एवढे असंख्य कार्यकर्ते पक्षामध्ये प्रवेश करतात. त्याच्यामुळे मगाशी मी सांगितलं की खऱ्या अर्थाने रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा एक नंबरचा पक्ष आहेतच, राजकीय ताकद एक नंबरची आहेतच. पण पुढच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये असलेले आपले सगळे नेते असतील, माननीय रवींद्र चव्हाण साहेब तर ज्या दिवशी 18 साली पालकमंत्री झाले तिथपासून रायगड जिल्ह्यामध्ये भरभराट व्हायला सुरुवात झाली. त्याच्यामुळे माननीय रवींद्र चव्हाण साहेब असतील आणि आता आपल्याला भारतीय जनता पार्टीने संपर्क मंत्री म्हणून माननीय आशिष शेलार साहेबांचं नेतृत्व दिलेलं आहे. त्याच्यामुळे या जो दोन नेतृत्व आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि आता पंडित शेठ पाटील आहेत, भाऊ जयंत म्हात्रे साहेब आहेत, या सगळ्यांच्या ताकदीवर पुढची जिल्हा परिषदेमध्ये सर्वात जास्त जिल्हा परिषद सदस्य हे भारतीय जनता पार्टीमध्ये असतील. त्याच्यामुळे पुढची जी ताकद आहे ही भारतीय जनता पार्टीची ताकद ही अधिकाधिक जास्ती होणार आहे. त्याच्यामुळे आपण सगळे भारतीय जनता पार्टीमध्ये आलात त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि या परिवारामध्ये तुम्ही सामील झालेला तुमचा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. सर्व आलेत 100% प्रीतम म्हात्रेंसारखा एक चांगला कार्यकर्ता जो समाजाशी जुडलेला आहे, जयंत म्हात्रेंसारखा एक कार्यकर्ता की ज्यांनी कधीही पक्षपंथ न बघता रामशेठ ठाकूर साहेबांच्या खांद्याला खांदा लावून आजपर्यंत काम केलं. आणि असे सर्व त्यांच्यासोबत आलेले सर्व कार्यक्षम कार्यकर्ते यांचं स्वागत करणं हे आपलं परम कर्तव्य आहे आणि तुमचं मनापासून स्वागत करतो. यापुढे कधीही जुनं नवीन हा वाद पूर्वी नव्हता, आता राहणार नाही, पुढे राहणार. आपलं लक्ष एक आपला पक्ष मोठा बनवायचा आहे. आपल्याला जिल्हा परिषद लढायची आहे, पंचायत समिती लढायची आहे, जिंकायची आहे, नगरसेवक आणायचे आहेत, पनवेल महानगरपालिका आणायची आहे, उरण महानगरपालिका आणायची आहे, पंडित शेठ आणि पप्पू शेठ आहेत, जिल्हा परिषद धैर्यशील पाटील दादा आहेत. आपल्याला जिल्हा परिषद ताकदीने लढायची आणि तुम्ही आणि आम्ही एकत्र असल्यानंतर काही अशक्य आहे असं मला वाटत नाही. हा विश्वास मला या ठिकाणी आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की आलेल्या लोकांना आज जो शेतकरी कामगार पक्ष म्हणजे परवा जयंत म्हात्रे साहेबांनी सांगितलं आम्ही आघाडीतून बाहेर पडतोय, निश्चित एक चांगला निर्णय घेतला. शेवटी आपण हे सर्व करतो कशा करता, माझा देश, माझं राज्य, माझं परिसर चांगलं व्हायला पाहिजे आणि त्याच्याकरता जर केंद्रातलं सरकार भाजपचं असेल, राज्यातलं भाजपचं असेल आणि इथे भाजपचा विचार असेल जमिनीपर्यंत निश्चित आपण सर्व या सामाजिक क्षेत्रात असतो. म्हणजे काय असतं, आपल्याला माझा विभाग, माझा परिसर चांगला व्हावा, माझी ग्रामपंचायत चांगली व्हावी, माझी नगरपालिका चांगली व्हावी, माझी जिल्हा परिषद चांगली व्हावी, या विचाराने आपण सर्व प्रेरित असलेले लोक आहोत. त्याच्यामुळे झेंडा बदलला तर अडचण नाही, पण आजचा झेंडा हा देशप्रेमाचा आहे, देशहिताचा आहे, दुश्मनाच्या घरात घुसून मारणार आहे. आणि म्हणून आज त्यांनी फोन करून सांगितलं आणि सीजफायर झालं. आज युद्ध शांत झालं का झालं तर पाकिस्तानला त्याची जागा दाखवणारे आमचे पंतप्रधान आहेत. हे जर 20 वर्षापूर्वीचं असतं तर विचार करतो, बघतो, काय करतो, असा विचार करून बघणारा काय होत नसतं. ज्यांची हिंमत असते, ज्याचं करेज असतं. केंद्रामध्ये नरेंद्र मोदींसारखा नेता आहे, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस सारखा श्रेष्ठ नेता आहे, त्या पक्षामध्ये तुम्ही स्वागत करताय, निश्चित मला स्वागत. मी सगळ्यात आधी आपल्या सर्वांच्या सोबतीनं आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणारे सन्माननीय जयंत म्हात्रे साहेब, प्रीतमजी आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्यांचं आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आपण सगळेजण स्वागत करूया. आणि जी भावना
या ठिकाणी आमदार महेश बालदीजी यांनी व्यक्त केली, जिल्हाध्यक्ष अविनाशी कोळी यांनी व्यक्त केली, तीच भावना की भारतीय जनता पार्टी या रायगड जिल्ह्यामध्ये आता 1 नंबरचा पक्ष बनते आहे आणि सर्व स्तरावरती म्हणजे खासदारांपासून ग्रामपंचायत सदस्यांपर्यंत प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पार्टी ही लोकांमध्ये जाऊन लोकांचे प्रश्न हातात घेऊन ते सोडवण्याचं काम करते. त्याला आजचा हा कार्यक्रम ताकद देतोय. त्यामुळे मी या ठिकाणी आपलं मनापासून स्वागत करतो. खरं तर अविनाशी म्हणाले की 2018 सालापासून रवींद्र चव्हाण साहेब हे आमचे पालकमंत्री बनले आणि त्यानंतर या जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं होणाऱ्या प्रत्येक निवडणुका या साम दाम दंड भेद सर्व शक्तीनिशी लढायला सुरुवात झाली. त्या महापालिकेच्या निवडणुका असू द्यात, त्या नगरपालिकांच्या निवडणुका असू द्यात, त्या अन्य ग्रामपंचायतीच्या निवडणुका असू द्यात, पण भारतीय जनता पार्टीनं लढलं पाहिजे. लोकांचं प्रतिनिधित्व त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये केलं पाहिजे याच्यासाठी त्यांनी ताकद द्यायला सुरुवात केली. आणि मग त्यांनी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात जात जी भारतीय जनता पार्टीला ताकद दिली, तिथून खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी या जिल्ह्यामध्ये सक्षम होत चाललेली आहे. आणि आज आपण मंचावरती पाहू शकतो की कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत प्रत्येक स्तरापर्यंत भारतीय जनता पार्टीचं प्रतिनिधित्व आहे. आज ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व हे देशामध्ये माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालच्या सरकारचं प्रतिनिधित्व या ठिकाणी त्या सरकारचे निर्णय या जिल्ह्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखालचं सरकार या सर्व निर्णयांना जनतेपर्यंत घेऊन जातोय. जनतेच्या समस्या या मुख्यमंत्र्यांपर्यंत, केंद्रीय सरकारपर्यंत पोहोचवत त्या सोडवण्याचं काम भारतीय जनता पार्टी अग्रेसरपणानं करते. त्यामुळे भारतीय जनता पार्टीवरती सर्वसामान्य जनतेचा विश्वास हा वाढीस लागलेला आहे. सर्वसामान्य जनता ही आज केंद्रामध्ये असलेलं कणखर नेतृत्व नरेंद्र मोदींचं, राज्यामध्ये असलेलं कणखर नेतृत्व हे आज देवेंद्र फडणवीस साहेबांचं हे नेतृत्व मान्य करत आज त्यांच्या सरकारच्या निर्णयांच्या पाठीशी उभी राहते. त्यामुळे सर्वसामान्य जनता, या सर्वसामान्य जनतेला फार काळापासून मनामध्ये वाटत राहिलेलं आहे की हे केंद्रातलं नेतृत्व, राज्यातलं नेतृत्व यांच्या सोबत असलं पाहिजे आपण. आणि म्हणूनच कधी ना कधीतरी आपल्या या मंचावरती बसलेल्या नेत्यांच्याकडे त्यांचा पाठपुरावा होता की आपण या विचाराच्या सोबत उभं राहिलं पाहिजे. महेश शेट्टी सांगितलं तेच मलाही या ठिकाणी सांगायचं आहे की आज महाविकास आघाडी ज्या पद्धतीनं काम करते ते पाहता महाविकास आघाडीमध्ये असणाऱ्या अनेकांना आपण यांच्या सोबत नसतो तर बरं झालं असतं असं पावलोपावली वाटत होतं. आणि मला खात्री आहे की या आजच्या या प्रवेशामुळं या ठिकाणी जे म्हात्रे साहेब, प्रीतमजी, तुमच्याबरोबर आलेल्या कार्यकर्त्यांना मनापासून समाधान वाटलं असेल की सर्वसामान्य कार्यकर्ता आम्हाला साथ देत होता, पण काही कारणामुळं आपण आपले हात अडकवून ठेवले होते. आज भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आल्यावर या देशप्रेमी आणि देशाच्या हितासाठी काम करणाऱ्या शक्तींच्या बरोबर आपण जोडलो गेलोय ही भावना या सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये आलेली आहे. आणि ज्या पद्धतीनं प्रत्येक सरकारचा निर्णय लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होतोय, सरकारची प्रत्येक योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होतोय आणि देशविघातक शक्तींच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टी रस्त्यावरती सुद्धा यायला कमी करत नाही. हे पाहिल्यानंतर मला खात्री आहे की आज प्रवेश करणाऱ्या आमच्या या सगळ्या सहकाऱ्यांना आपण भारतीय जनता पार्टी बरोबर आलो याचा निश्चितपणानं अभिमान वाटेल. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती बघता सर्व महाराष्ट्र भाजपमय झालेला आहे. अशातच मी आमच्या पक्षाच्या नेते मंडळींना विनंती केली की आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडून आपला शेका पक्ष अबाधित ठेवून महायुतीसोबत जाऊया किंवा भाजपला उघड पाठिंबा देऊया. सदर निर्णय हा केवळ कार्यकर्त्यांच्या हितासाठी व शेका पक्षाला पुन्हा चांगले दिवस यावेत या उद्देशाने होता. परंतु माझ्या नेते मंडळींनी सदर गोष्टीस मला विरोध केला. नंतर मी कार्यकर्त्यांच्या हितासाठी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि मला विश्वास आहे की
मी माझ्या सहकार्यासोबत भाजपमध्ये प्रवेश करत असताना मला व माझ्यासोबत आलेल्या सर्व माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच व कार्यकर्त्यांना योग्य तो सन्मान तसेच त्यांचे हित जपले जावं ही मंचावर बसलेल्या सर्व मंडळीला माझी विनंती करतो। आणि यापुढे भविष्यात मी माझे सगळेच कार्यकर्ते हितचिंतक ज्याप्रमाणे आजील शेका पक्षात असताना प्रामाणिक झोकून देऊन काम करीत होते अगदी तशाच प्रकारे मी भारतीय जनता पार्टीमध्ये ही करू इच्छितो, ही ग्वाही देतो। त्याचप्रमाणे आणि विशेष म्हणजे सर्व घडवून आणले ते माझे मित्र रामशेठ ठाकूर साहेबांना मी नमस्कार करतो।